राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण नामे दोन्ही साजिरी राम कृष्ण नामे दोन्ही साजरी राम कृष्ण नामे दोन्ही साजिरी राम कृष्ण नामे दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारी हृदय मंदिरी स्मराकारी हृदय मंदिरी स्मराकारी आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ध्यानी रामकृष्ण माळा हृदये जिव्हाळा श्रीमूर्ती रया आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे संसार बंधना तोडावे गे संसार बंधन तोडावे गे ठुब्बार खुमाई बार कुमार जय जय विठुब्बार खुमाई जय जय विठुब्बार खुमाई जय जय विठुब्बार खुमाई जय जय विठुब्बार खुमाई राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी
राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे आपुले आपण करा सोडवण आपुले आपण करा सोडवण हृदय मंदिरी स्मरकारे हृदय मंदिरी स्मरकारे आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे जी संसार बंधन आय संसार बंधन तोडावेगी आय 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 संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावेगी आपुले आपण करा सोडवण आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडवेगी संसार बंधन संसार बंधन तोडवेगी संसार बंधन तोडवेगी आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण विठ्ठल 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 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की विठ्ठल 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 रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा
हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी गे विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी गे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग समाधीचे राजे अलंकापूर निवासी संत सम्राट महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा नामाचं महात्म्य सांगणारा 3 चरणाचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे आदिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी. आता अभंग श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज राम आणि कृष्ण ही 2 नामं साजिरी आहेत. आपण प्रत्येकाने हृदय मंदिरामध्ये सतत स्मरावीत असा उपदेश करतायत. रामकृष्ण नामाचं स्मरण का करावं तर अनादिकालापासून आपल्या मागे लागलेलं संसारबंधन हे तोडायचं आहे, त्यातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. याकरता साधन म्हणून राम आणि कृष्ण ही नामं आपण हृदय मंदिरात स्मरावीत. ज्ञानेश्वर महाराज लोकांना सांगतायत किंवा तुम्हा आम्हाला सांगतायत की बाबांनो ह्याच रामकृष्ण नामाची माळा मी माझ्या ध्यानामध्ये आणि हृदयामध्ये भगवान परमात्म्याची मूर्ती ठेवून अहोरात्र श्रद्धेनं जपतोय, तेव्हा तुम्ही त्याचं स्मरण करा. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगामध्ये पहिलाच एक महत्त्वाचा प्रश्न असा की श्री संत ज्ञानेश्वर महाराज हे परंपरेनं योगी. ते स्वतः सांगतायत की आम्ही अष्टांग योगादी साधनं करून आम्ही समाधी स्थानापर्यंत पोहोचलो असेल तर आमच्या हे श्रीगुरूंचं हे धन आहे. परंपरेनं प्राप्त झालेलं हे आम्हाला धन आहे, हा ठेवा आहे. एवं गुरुक्रमे लाधले समाधी धन जे आपुले. या समाधी स्थानापर्यंत अष्टांग योगाची साधना करून समाधी स्थानापर्यंत पोहोचणारे ज्ञानेश्वर महाराज हे योगी आहेत. बघितलं तर नाथ संप्रदायातले आहेत, त्यांची ही नाथ संप्रदाय आहे, परंपरा आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ भगवान परमात्म्यांनी जे ज्ञान सांगितलं ते मच्छाच्या पोटात विष्णू परमात्म्यांनी ऐकलं. तेच भगवान परमात्म्यांनी म्हणजे मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना, गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना, गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना ते ज्ञान दिलं. यावरून ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायातले असताना, योगी असताना किंवा त्यांची विशेषतः ज्ञानी म्हणून प्रसिद्धी असताना ते आज नामाचा महिमा सांगतायत. मी स्वतः नामधारक आहे आणि तुम्हीही नामस्मरण करूनच या जन्ममरण संसारातून मुक्त व्हा असा जेव्हा उपदेश करताय तेव्हा प्रश्न हा निर्माण होतो की महाराज जर योगी आहेत तर योगाने आपल्याला जन्ममरणातीत का करत नाहीत? स्वतः मी योगी आहे तर मग मी नामस्मरण करतो हे कसं? त्याचं ज्ञान, त्याचा अनुभव ज्ञानेश्वर महाराजांना आहे का? तर याचं उत्तर थोडक्यामध्ये त्यांच्याच भाषेमध्ये सांगतो म्हणजे झालं. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानाबद्दल विचार केला तर ज्ञानेश्वर महाराज स्वतः सांगतायत योगभ्रष्ट पुरुष हा मागावून जन्मत असतो आणि त्यांचं ज्ञान हे अगोदरच निर्माण होत असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी एक उदाहरण सांगितलं. मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे. सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. सूर्य नंतर आणि त्याचा प्रकाश अगोदर. तसा योगभ्रष्ट पुरुष जन्माला येतो तो नंतर आणि योगभ्रष्ट पुरुषाचं ज्ञान निर्माण होतं ते अगोदर. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की हा योगी पुरुष किंवा हा योगभ्रष्ट पुरुष हा जन्माला येताना तो संपूर्णतः ज्ञान घेऊनच जन्माला येतो, प्रगट होतो, तेव्हा त्यांना ज्ञान मिळवावं लागत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी तैसी दशेची वाट न पाहता आणि वैसेचे गावा न येता बाळपणीचं सर्वज्ञता वरी तया ते. विठ्ठला विठ्ठला.
बाल्यदशेत त्यांना सर्वज्ञतेनं वरलेलं आहे. आता सर्वज्ञता म्हटल्यानंतर त्यांना योगाचं ज्ञान आहे, तसंच तपाचं आहे, तसंच व्रतवैकल्याचं आहे, तसंच उपासनेचं आहे, जपतपाचं आहे, अनुष्ठानाचं आहे, दानाचं आहे, ज्ञानाचं आहे, भक्तीचं आहे, किंबहुना वैज्ञानिक ज्ञान नाम प्रपंचाचंही ज्ञान आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या सर्वज्ञतेबद्दल बोलायचं ठरलं तर या सर्व प्रमाणाचा प्रत्यय आपल्याला येतो. त्यात एकच उदाहरण सांगावं असं वाटतं. ज्ञानेश्वर महाराजांचा प्रत्येक आणि मार्गातला जो अनुभव आहे तो तुमच्या आमच्याशी तुलनात्मक दृष्टीनं बघता कामा नये, पण अखिलकोट ब्रह्मांडचारक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याशी तुलना केली तर भगवंताच्या पुढे ज्यांचा अनुभव आहे असं म्हणायला अडचण नाही, हरकत नाही. त्याला एक उदाहरण म्हणून सांगतो. गीतेच्या 17व्या अध्यायात भगवान परमात्म्यांनी सात्विक दानाची व्याख्या सांगितली की जे उपकार न ठेवता दिलं जातं, देश काल पात्र पाहून दिलं जातं. अर्जुना तद्दानम सात्विकम स्मृतम, ते दान सात्विक आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी दानाच्या मधला जो अनुभव आहे दान मार्गातला, त्यात त्यांचं नैपुण्य, त्यात त्यांचं ज्ञान अनुभव त्यात ओतला. ज्ञानेश्वर महाराज म्हटले थांबा, भगवान कृष्ण परमात्म्यांनी सात्विक दानाची व्याख्या सांगितली ना ती अपूर्ण आहे. त्यात एक उणीव आहे. कोणती? कसं द्यावं हे देवानी सांगितलंय, परंतु जे द्यायचंय ते आधी कसं मिळवावं हे मात्र सांगायचं भगवान परमात्म्याकडून विसरलं गेलं बोलण्याच्या ओघामध्ये. भगवान परमात्मा देश काल पात्र पाहून द्या, पण द्यायचं ते मिळवायचं कसं हे वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतायत. तरी स्वधर्म आतवते जे जे मिळे आपण याते, मग ते ते दिजे बहुते सन्मान योगी. अगोदर स्वधर्माने मिळवलेलं असावं आणि ते सन्मान योगाने दिलं जावं, तेव्हा ते सात्विक दान ठरतं. विठाला विठाला. हो, सात्विक दानाची व्याख्या ही थोडीशी ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीनं अपुरी वाटली, अपूर्ण वाटली. कारण देशकाल पात्र पाहून दिल्यावर सात्विक ठरतं, पण जे द्यायचंय ते आधी जर लोकांचे खून करून मिळवलं असेल, शास्त्रीय भाषेत बोलायचं म्हणजे अन्यायोपार्जितम धनम, अन्यायाने मिळवलेलं धन देशकाल पात्र पाहून दिलं तरी ते सात्विक दान ठरत नाही. त्याकरता अगोदर कसं मिळवावं आणि नंतर मग ते कसं द्यावं हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. यावरून त्यांचा दानामधला अनुभव, प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक मार्गाचा योगासंबंधाने अनुभव बघायचा असला 6व्या अध्यायात संप्रेक्षण आशिकाग्रंथोन दिशेच्या नवलोकयन ज्ञानेश्वर महाराजांनी ही कुंडलिनी शक्ती जागृत कशी करावी त्याचा विचार सांगितलेला आहे. आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत, त्या 24 नाड्या प्रधान नाड्या आहेत आणि त्यातल्या 3 नाड्या ह्या प्राणवाहक नाड्या आहेत. इडा, पिंगला आणि सुषुम्ना. डाव्या बाजूनी इडा वाहते, मध्ये मेरुदंडातून सुषुम्ना वाहते आणि उजव्या बाजूनी पिंगला वाहते. अर्थात ज्यांनी श्वास घ्यायचा आणि तिने थांबवायचा, पूरक, कुंभक आणि रेचक असे 3 प्रकार एकदा झाले म्हणजे एक प्राणायाम होतो. त्यात अगर्भ प्राणायाम, सगर्भ प्राणायाम इत्यादी विचार त्या ठिकाणी आलेला आहे. आणि मग कुंडलिनी शक्ती जागृत होते. नवद्वाराचा निरोध करून प्राणवायूचा अपानवायूचं ऐक्य होऊन त्याचं घर्षण होऊन उष्णता निर्माण होते आणि 3.5 वेढे देऊन बसलेली कुंडलिनी शक्ती जागृत होते. मेरुदंडातून वाहणाऱ्या सुषुम्ना नाडीतून ती प्रवेश करीत षडचक्राचं भेदन करीत करीत या ब्रह्मरंध्रात जाऊन जेव्हा मिळते तेव्हा त्या योग्याला समाधी लागते. हा ज्ञानोबारायांचा अनुभव आहे. असा प्रत्येक क्षेत्रातला अनुभव, त्या संबंधाने भक्तीचा अनुभव बघितला तर ज्ञानेश्वर महाराज स्वतः सांगताय, माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. किंवा तुकाराम महाराज आधी करून सर्व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वैष्णवपणाबद्दल बोलतायत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. या नियमाने ज्ञानदेव वैष्णव मोठा, वैष्णवाची व्याख्या सांगितली आणि संत महात्म्याने वैष्णव जनतो तेने कही जे पीड पराही जाने रे. वैष्णव जनतो तेने कही जे, बस त्यांना वैष्णव म्हणतात जे दुसऱ्याची पीडा जाणतात किंबहुना दुसऱ्याची पीडा दूर करतात, त्यांना म्हणावं वैष्णव. त्यात ज्ञानेश्वर महाराज हे अग्रगण्य वैष्णव आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी वैष्णवाची व्याख्या सांगितली. पायात टोचलेला काटा पायापुरता थांबत नाही, तर सर्व शरीराला जसा वेदनाक्षम ठरतो त्याप्रमाणे जगात कोणालाही दुःख झालं तर ते मला झालं असं समजतात आणि ते दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना म्हणावं वैष्णव. आणि त्यात अग्रगण्य आहेत ज्ञानेश्वर महाराज. यावरून ते मोठे वैष्णव आहेत, भक्त आहेत. तुम्ही म्हणाल त्यांना प्रपंचाचं ज्ञान आहे का? हे झालं भक्तीतलं, हे सर्वातलं ज्ञान झालं, योगाचं, जपतपाचं, व्रतवैकल्याचं, उपासनेचं, ज्ञानाचं, दानाचं वगैरे. पण प्रपंचाचं ज्ञान आहे का की ज्याची आम्हाला नित्य गरज आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत हो. पण आम्ही नेहमी सांगत असतो, ज्यांना परमार्थ चांगला करायचा आहे त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी आणि ज्याला प्रपंच चांगला करायचा आहे त्यांनी देखील ज्ञानेश्वरी वाचावी. म्हणजे प्रापंचिकांनाही आणि पारमार्थिकांनाही मार्गदर्शन ठरलेला ज्ञानेश्वरी हा जगतमान्य ग्रंथ आहे.
ज्ञानेश्वर महाराजांनी प्रापंचिक ज्ञान, ज्याला शास्त्रामध्ये विज्ञान म्हणतात, ज्यांनी देव कळतो त्याला ज्ञान म्हणावं, ज्यांनी प्रपंच कळतो त्याला विज्ञान म्हणावं, आणि हे दोन्ही ज्यांना कळत नाही त्याला अज्ञान म्हणावं. ही तिन्हीची ही व्याख्या आहे. ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान. ज्याला देव कळला ते ज्ञान. त्यांनी सांगितलं की परमात्मा असा आहे, ज्याला देव कळला नाही पण प्रपंच चांगला करता आला ते विज्ञान. पण ज्याला दोन्ही जमलं नाही, इधर ना उधर, ना इकडे ना तिकडे, प्रपंचही फाटका आणि प्रपंचही परमार्थही फाटका, दोन्हीकडे फाटकेपण आहे, याला म्हणतात अज्ञान. पण ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानही आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान आहे. कोरडं अध्यात्मही नाही तर निव्वळ विज्ञानही नाही. गीतेच्या 9व्या अध्यायात या ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षेशे शुभात या श्लोकावरची पहिली ओवी. चाचोचेनी सांडसे खंडीजे पयपानी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोनी देऊ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत तुझं ज्ञान विज्ञान तैसे. अरे बाबा, राजहंस पक्षाच्या समोर पाणी आणि दूध एकत्र करून ठेवलं तर दुधाबरोबर पाणी पित नाही आणि पाण्याबरोबर दूध टाकत नाही. दूध ग्रहण करतं आणि पाण्याचा त्याग करतो, त्याला म्हणतात राजहंस. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणताय तुला ज्ञान आणि विज्ञानाचं वर्गीकरण करून देऊ. एकीकडे विज्ञान आणि एकीकडे ज्ञान. आता विज्ञानाबद्दल एकच उदाहरण सांगतो. ज्या वेळेला विज्ञान प्रगत नव्हतं तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी या विज्ञानाचं वर्णन केले. आज आपण जी लाईट पाहतोय, जी आपण इलेक्ट्रिक पॉवर उपभोगतोय, तेव्हा याच्यावरती नाना प्रकारची कामं आणि साधनं यंत्रणा चालते आहे. पण त्याचं वर्णन 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. ते उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलखित दिसे, तये विजू माझे असे सलील काही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत पाण्याच्या प्रेशरमध्ये, आपण इंग्रजीमध्ये त्याला प्रेशर म्हणतो, आवेश आहे मराठीमध्ये, तेव्हा आवेश निर्माण झाला पाण्याला, त्यातून विजेची निर्मिती झाली. या विजेची निर्मिती पाण्यापासून आहे. पण आता या ट्यूबलाईटमध्ये, बल्बमध्ये जर आपण पाणी शोधलं तर सापडेल का? की चला आपली तहान भागवण्यासाठी एखादी ट्यूबलाईट फोडू आणि त्यातलं पाणी पिऊ. ही वीज पाण्यापासून आहे पण त्यात पाणी नाही. हे जसं महत्वाचं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी विज्ञानाचं त्यावेळेला वर्णन केलं. प्रपंच, आपण प्रपंचातले किडे म्हटलो तरी चालेल, पण प्रपंचात राहूनही जे प्रपंचात कळलं नाही ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत बाई बाळांतीन झाल्यानंतर 5वीच्या दिवशी रात्रभर दिवा लावून ठेवावा त्या बाईजवळ. वास्तविक हा प्रपंच आहे. ज्ञानेश्वर महाराज अजन्म नैष्टिक ब्रह्मचर्य पालन करणारे, पण व्यवहारातल्या गोष्टी तेही मार्गदर्शन केले. ती रात्र 5वीची म्हणजे 6वीची रात्र आहे. त्या दिवशी जन्माला आलेला मुलगा वा मुलगी, मागचं जे त्यांनी केलेलं कर्म प्रारब्ध, त्याला आपण 7/12चा उतारा म्हणा पूर्ण, म्हणजे जे काही केलं असेल कर्म, ते कर्म ती 6वी त्या दिवशी त्याच्या कपाळावरती लिहित असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणताय 6वीकडून जर चुकीचं लिहिलं गेलं तर त्याला जबाबदार कोणी नाही. काळा गोरा पण एकदा रंग प्राप्त झाला, आता कितीही त्याला बदलण्याचा प्रयत्न केला तर तो जसा पुसला जात नाही. काळ्या काळ्या माणसांनी एकत्र जमून लाईफ बॉय, लक्स, हमाम, रेक्सोना, अजून काही साधन असले साबण, या सर्व साबणाचा वापर केला आणि एखाद्या सरोवरावर जाऊन घसून घसून गोरे होण्याचा प्रयत्न केला तर ते गोरे होतील असं नाही, उलट त्यांच्या मूळ रंगाला चकाकी चढेल. असं म्हटलं तर काही बिघडणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत जैसे काळे गोरे पण धुतले फिटोने रे. काळे गोरेपणा जसा धुतल्याने बदलत नाही अर्जुना, त्याप्रमाणे कपाळावर 6वीने लिहिलं की ते बदलत नाही. ललाटीचे लिहिले ते न पुसेगा काही केले. ती रात्र 6वीची आहे म्हणून रात्रभर दिवा लावावा. 6वीची राती जेवी न विसंबीजे वाती, तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहने सदा. हे व्यवहारातलं सांगितलंय. ज्ञानोबाराने अशी व्यवहारातली कितीतरी उदाहरणं सांगितली. आता स्त्रिया, महिला मंडळ नेहमी स्वयंपाक करतात, पण याला हे म्हणतात हे आपल्यालाही माहिती नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी दरवी शब्द घातलाय. दरवी आपल्याला काय माहिती? दरवी म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत दरवी म्हणजे पळी. आपण त्याला पळी वगैरे काय म्हणतो. ती पिठल्यात चालते, कढीत चालते, वरणात चालते, अजून कशात चालते, आहे की नाही? पण त्या पळीला जर विचारलं की बाईसाहेब आपण प्रत्येक पदार्थामध्ये जाऊन आलात तर याची टेस्ट कशी आहे, गोडी कशी आहे, खारट झालं का, तिखट झालं का, कमी गोड झालं का, नाही, तिला ते कळत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत ना तरी दरवी जैसी रिगोनी नाना रसी, परी ते रसस्वादासी नेने जीवी. रिगोनी नाना रसी रिगोनी, पण रसस्वादासी नेणे हे व्यवहारातलं वर्णन आहे. यावरून ज्ञानेश्वर महाराजांना प्रापंचिकही ज्ञान आहे आणि अध्यात्माचं तर ओतप्रोत ज्ञान आहे. ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञान म्हणण्यापेक्षाही ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने ज्ञान प्रगट झालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, ते चालते ज्ञानाचे बिंब, ते चालतं बोलतं ज्ञानाचं मूर्तिमंत स्वरूप. ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाला फुटलेले हातपाय, ज्ञानाला आलेला आकार, ज्ञानाने धारण केलेला आकार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. आता या ज्ञानातही पुन्हा प्रकार आहेत. ज्ञानी आहे पण अज्ञानातला ज्ञानी की ज्ञानातला ज्ञानी हा मोठा फरक आहे. ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये सापेक्ष ज्ञानी आणि निरपेक्ष ज्ञानी म्हणतात.
याचे 4 प्रकार आहेत. अज्ञानातला अज्ञानी वेगळा, अज्ञानातला ज्ञानी वेगळा, ज्ञानातला अज्ञानी वेगळा आणि ज्ञानातलाही ज्ञानी वेगळा. लोकांना काही कळत नाही त्यातही याला काही कळत नाही, हा अज्ञानातलाही अज्ञानी. जे कळत नाही हेही कळत नाही त्याला अज्ञानातला अज्ञानी म्हणावं, अशी स्थिती आहे. म्हणजे अज्ञानातल्या स्वरात म्हणावं हेही कळत नाही आणि स्वरातून गेलं हेही कळत नाही. लोक म्हणतात अरे बाबा तुझं म्हणणं स्वरात येत नाही तोंडला, छे तुम्हाला अक्कल नाही, अशी स्थिती आहे. अज्ञानातला अज्ञानी, काही अज्ञानातले ज्ञानी. काहींना काही कळत नाही त्याला थोडंसं कळतं, त्यात आपण त्याला व्यावहारिक भाषेमध्ये वासरातली असं काहीतरी म्हणतो आहे की नाही. त्याप्रमाणे वासरात लगडी गायला भलतं डिमांड, पण ती लंगडीच गाय पण वासरात असल्यामुळे तिला डिमांड. अज्ञानातला ज्ञानी, काही ज्ञानातले अज्ञानी. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या मुक्ताबाई निवृत्तीनाथ सोपान काकांच्या समोर चांगदेव महाराज अज्ञानी ठरले, पण चांगदेव महाराज अज्ञानी होते. 14 विद्या 64 कला हस्तगत करून 1400 वर्ष काळाला मेळ न लागू देणारे चांगदेव महाराज. पण जेव्हा पत्र लिहायला घेतलं तेव्हा एकही ओळ लिहिता आली नाही. कोरं पत्र पाठवून दिलं. मुक्ताबाई चिडून म्हणतायत 1400 वर्ष जगून अजून कोरा करकरीत राहिला. ज्ञानेश्वर महाराज म्हटले मुक्ता तसं काही नावं ठेवू नको, कोरा कागद पुन्हा वापरता येतो, काहीतरी लिहून ठेवलं चुकीचं तर ते पुन्हा उपयोगी पडत नाही, त्याचाही उपयोग नाही. हे जसं महत्वाचं आहे त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर चांगदेव महाराज हे अज्ञानी ठरले. अर्थात अज्ञानी ठरले पण अज्ञानातले अज्ञानी नाही, ज्ञानातले अज्ञानी. उद्या आपणही म्हणू लागलो चांगदेव महाराजांना काय येतं, हे म्हणणं बरोबर नाही. आपण 50 वेळा हरिपाठ म्हणूनही अजून चुकतो. आपण चांगदेव महाराजांना काय नावं ठेवावी, हा महत्वाचा भाग आहे. हरिपाठ म्हणता म्हणता गुंततो तो बाहेरच निघत नाही. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ म्हणण्याऐवजी सर्वा घटी पूर्ण एक नांदे आला हरिपाठ रिवस गिरणी मागे. काही वेळेला ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निधान, आता सर्वा घटी पूर्ण एक नांदे म्हणायचं, समाधी संजीवन हरिपाठ गेला हरिपाठ पुढे. पहिल्या प्रकरणामध्ये योगयागविधी इथं वायाची उपाधी दंभधर्म म्हणण्याऐवजी करिशी जना म्हटलं की हरिपाठ पुढे. आणि तीर्थव्रतने मग भावे विनसिद्धी इथे वायाची उपाधी करिशी जना म्हटलं तर त्याच्यापेक्षा वायाची उपाधी दंभधर्म म्हटलं तर पुन्हा हरिपाठ मागे. हे जसं महत्वाचं. शेवटी वैतागतो तिथं सोडून देतो हरिपाठ आणि निघून जातो. तुला काय झालं वा या हरिपाठातून तुम्ही बाहेरच निघत नाही, असा प्रकार. आणि ते चांगदेव महाराजांना नावं ठेवतात. ज्या ज्या श्रीगुरूकडे गेले त्या त्या श्रीगुरूंनी त्यांना जे जे शिकवलं ते गुरुच्याही पुढे चांगदेव महाराजांची मजल आहे. त्यांनी शिकवावं, यांनी ऐकावं आणि शेवटी प्रश्न करावा ततकिम ततकिम, याच्या पुढे काय, त्याच्या पुढे काय. त्यांनी सांगावं आता याच्या पुढे म्हणजे माझ्याही पुढे आता तूच आहे. या श्लेष अलंकार आहे. गुरु सांगतात शिष्य पुढे बसून ऐकत असतो तेव्हा माझ्या पुढे तू हा एक अर्थ. आणि मला जे येत नाही त्याच्यापेक्षा तुला जास्त माहिती आहे म्हणून माझ्याही पेक्षा पुढे तू, अशा अर्थाने चांगदेव महाराजांची योग्यता. पण मुक्ताबाईंनी त्यांना कोरं ठरवावं, हे ज्ञानातले अज्ञानी. पण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानातलेही ज्ञानी. त्यांना जी प्रशस्ती पत्र दिलेली आहेत ती आपण बघा. तुकोबाराय तुकिता तुलनेसी हा ज्यांचा अधिकार, त्यांनी म्हणावं ज्ञानियाचा राजा गुरु महाराव, त्यांनी दिलेलं पत्र आहे. दुसरीकडे बघा एकनाथ महाराजाकडे श्रीखंड्याच्या वेशात भगवंतानी काम करावं. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामेही करीतो, स्वकरे चंदन घासे गंगेचे पाणी कावडी भरितो. या प्रकारे ते एकनाथ महाराज वर्णन करतायत की ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत. ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी, त्यांनी दिलेलं प्रमाणपत्र आहे. जनाबाई 4 युगामध्ये देवाच्या बरोबर राहिल्या, नामदेवरायांबरोबर राहिल्या. चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभे ते जनी. त्या जनाबाईंनी ज्ञानेश्वर महाराजांना म्हणावं विवेक सागरा सखया माझ्या ज्ञानेश्वरा. हो तुम्ही विवेकाचे सागर आहात ज्ञानेश्वर महाराज, असं नामदेवरायांनी म्हणावं. ऐके गा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. आणि स्वतः पांडुरंग परमात्म्याने म्हणावं हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. म्हणून ज्ञानातले ज्ञानी ज्ञानेश्वर महाराज, त्यांना जसं भक्तीचं ज्ञान आहे तसं योगाचं आहे. सर्वात निपुण असल्यामुळे, भक्तीतही निपुण असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हटले बाबा मीही भक्त आहे आणि तुम्हालाही मी भक्तीच शिकवतो. याकरता आपण भक्ती करा. भक्ती करा म्हणजे रामकृष्ण हरी भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ठोबार खुमाई 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 जय जय ठोबार खुमाई.
ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की याकरता मला भक्तीचा जिव्हाळा असल्यामुळे तुम्हाला मी भक्ती संबंधानेच सांगतो, अर्थात त्यातही ज्ञानेश्वर महाराज निपुण आहेत. याच्यात थोडंसं पुढे जाऊन सांगायचं ठरलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं उदाहरण जसं सोनं हे मौल्यवानच आहे, पण त्याला पुन्हा पुन्हा तापून त्याला पुट दिल्यानंतर त्याची किंमत, त्याचा कस जसा वाढतो, तसं ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तीला नामदेवरायांचा सहवास, संगती हे पूट दिल्यासारखं. ज्ञानेश्वर महाराज योगी असून, ज्ञानी असून भक्त तर आहेतच, पण नामदेवरायांची संगती पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांना जेव्हा प्राप्त झाली तेव्हा ज्ञानेश्वर महाराज त्या भक्ती संबंधाने अजूनच वर्णन करतायत, त्यात रंगून जातायत, मग्न होतात. विठाला विठाला. ज्ञानेश्वर महाराजांनी या मृत्यूलोकातली सर्व तीर्थ बघावेत असा हेतू पांडुरंग परमात्म्याकडे व्यक्त केला आणि नामदेवराय हे पांडुरंग परमात्म्याच्या ताब्यात असताना त्यांची मागणी केली की म्हटले माझ्यासोबत नामदेवरायांना पाठवा. आता वास्तविक देवानी विचार करायला पाहिजे होता, पण ज्ञानेश्वर महाराजांनी मागणी केली असता भगवंतांनी एकदम सांगितलं खुशाल घेऊन जा. खुशाल घेऊन जा म्हटल्यानंतर नामदेवराय म्हणाले का हो, आपलं परवा काय ठरलं होतं, मी तुम्हाला कोणाही बरोबर पाठवणार नाही, मी कोणाही बरोबर यात्रेला कुठं जाणार नाही, असं ठरलं असताना तुम्ही मला परत त्यांच्याबरोबर जा म्हणता. भगवंत म्हटले नामदेवा, याला व्यवहार म्हणतात. वस्तू द्यायची की द्यायची नाही हे मागण्याकरता कोण आलाय त्याच्यावर ठरवायचं असतं की वस्तू द्यायची की द्यायची नाही. आपला पखवाज मागच्या वर्षी नेला आणि फोडून टाकला, त्याला पुढच्या वर्षी आपण जरूर पखवाज देऊ ना, हे तर लक्षात येतं की नाही. हां, मग ठीक आहे. हे जसं महत्वाचं आहे तेव्हा मागणी करण्यासाठी आलाय कोण त्याच्यावर ठरवायचं असतं. व्यवहारातला एक साधारण दृष्टांत आहे. सुनबाईच्या पश्चात घरातल्या सर्वांनी ठरवलं की ह्या दीपावळीला आपली सुनबाई माहेरी पाठवायची नाही. सर्वांनी ठरवलं, एक मुखाने निर्णय सर्वांनी घेतला. पण योग त्या मुलीचा, तिचे सख्खे मामा मुंबई हायकोर्टात जज होते. अर्थात त्यांना काय इच्छा झाली कोण जाणे, त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली. आपल्या पत्नीला त्यांनी सांगितलं का गं, मला असं वाटतं आपली भाची या दीपावळीला मुंबईला आणावी, तिची हाऊसमौज करावी, तिला मुंबई दाखवावी, तिच्या इच्छेप्रमाणे साडी चोळी घेऊन तिला घरी पोच करावं. तुझं काय मत आहे? ती म्हणली माझं काय मत आहे, घेऊन या. स्वतः न्यायाधीश जज स्वतःची गाडी घेऊन आपल्या भाचीला आणण्यासाठी जेव्हा त्या ग्रहस्थाच्या दारात गेले आणि त्यांना बघितल्यावर यांना एवढा आनंद झाला, आपल्यासारख्याने आमच्या घरी यावं. अहो, कोणाला पाठवलं असतं तरी काम झालं असतं, काय काम एवढं विशेष? त्यांनी सांगितलं विशेष काही काम नाही, साधारण काम आहे. आमची भाची आपली सुनबाई मला यावेळेला दिवाळीसाठी मुंबईला न्यायचं आहे. अहो, म्हणजे घेऊन जा. काल ठरलं होतं कोणाही बरोबर पाठवायची नाही, यावेळेला पाठवायची नाही, पण यावेळेला लगेच निर्णय, म्हणजे घेऊन जा. मग त्या पत्नीने सांगितलं, अहो तुम्ही म्हटले होते ना कोणाबरोबर पाठवायची नाही. त्यांनी सांगितलं तू गप्प बैस, तुला नाही कळत, हा व्यवहार आहे. अगं नेण्यासाठी कोण आले? जज आहेत, कोर्ट आहे, मग आता त्यांना नाही म्हणून कसं चालेल? हे जसं तसं नामदेवराय तुमची मागणी स्वतः ज्ञानेश्वर महाराज करतायत, पण एवढ्यावर नामदेवरायांचं समाधान नाही झालं. शेवटी देवानी सांगितलं नामदेवा, मी तुला कोणाही बरोबर पाठवतो असं समजू नको, मी तुला माझ्याच सोबत घेऊन जातो. फक्त नाव वेगळं आहे, बरं संत म्हणून देव म्हणून वेगळी कसली तरी मी तुला माझ्यासोबत घेऊन जातो. त्याचं वर्णन आहे. देव म्हणे नामा पाहे, देव म्हणे नामा पाहे, ज्ञानदेव मीची आहे, ज्ञानदेव मीची आहे, तू आणि मी नाही दुजा, ज्ञानदेव आत्मा माझा. बस ते आणि मी हे दोघं नाही, आम्ही दोघं एकच आहेत. आरतीमध्ये आपण नेहमी म्हणतो अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. नेहमी आपण म्हणतो अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, जे पांडुरंगाचेच अवतार पण नाव फक्त ज्ञानी ज्ञानराज म्हणून ठेवून घेतलं. मी तुला माझ्यासोबत घेऊन जातो असं म्हटल्यावर नामदेवराय तयार झाले, पण एका अटीवर. तुझ्यासोबत जर घेऊन जातो ना मग देवा, मग ज्ञानेश्वर महाराज मला म्हणतील पडा या महादेवाच्या पाया, पडा त्या अमक्या देवाच्या पाया. माझं ठरलेलं आहे कटावरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन, कटावरी कर नाही ज्या देवाचे. बस, कटावरी कर नाही ज्या देवाचे आणि नेघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाचे कमरेवरती हात नसतील अर्थात त्याच्या मी पाया पडणार नाही. देवाने सांगितलं ठीक आहे पाया नको पडू पण जा तर खरं. आणि म्हणून स्वतः हात नामदेवरायांचा ज्ञानोबारायांच्या हातात दिला. आपल्या वारकरी संप्रदायाचं भाग्य आहे. त्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज एकत्र आले म्हणजे भक्ती आणि ज्ञानाचा संगम झाला. खऱ्या अर्थाने ज्ञान एकीकडे आणि भक्ती एकीकडे असेल तर हे दोन्हीही अपूर्ण आहेत ईश्वर प्राप्तीच्या दृष्टीने. व्यवहारातला दृष्टांत आहे. आंधळा आहे
तोही वाटचाल करू शकत नाही पाय असून, पांगळा आहे तोही वाटचाल करू शकत नाही डोळे असून, डोळे आहेत पाय नाही, पाय आहेत डोळे नाही. मग या दोघांनी एकत्र येऊन काय केलं, संघटित झाले हे दोघं. ते म्हटले असं करा, म्हणजे काय, माझे पाय आणि तुमचे डोळे आपण एकत्र आणू आणि मग आपण यात्रेला जाऊ. केलं काय, आंधळ्या माणसाचे पाय भक्कम होते, त्यांनी पांगळ्या माणसाला खांद्यावरती घेतलं आणि पांगळ्यांचे डोळे चांगले होते, त्यांनी वरतून मार्गदर्शन केलं, डावीकडे उजवीकडे इकडे तिकडे वगैरे. हे दोघं एकत्र आल्यामुळे चारीधाम यात्रा करून आले आणि दोघं दोन्हीकडे होते तर गावात सुद्धा फिरू शकत नव्हते. तसं ज्ञाना वाचून भक्ती आंधळी आहे आणि भक्ती वाचून ज्ञान पांगळा आहे. पांगळं ज्ञानही परमात्म्याकडे नेत नाही, आंधळी भक्तीही परमात्म्याकडे नेत नाही. त्याचं वर्णन व्यवस्थित रीतीने आलेलं आहे. आंधळ्या गरुडाचे पाका हाती ते कवने उपयोगा जाती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, आंधळ्या पक्षाची मारलेली भरारी किंवा आंधळ्या माणसाचं पळणं, आंधळ्या माणसाला वेड लागलं पळू लागला, त्याचं पळणं रस्त्यानेच असणार ना, असणार नाही. ठीक आहे, आंधळा माणूस जर पळू लागला तर तो रस्त्याने पळेल का. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, अरे जात्यंधा लागे पिसे मग तो सैरा धावे जैसे. मग ते सैरा धावे जैसे त्याचं पळणं जसं चुकीचं आहे त्याप्रमाणे एकटी भक्तीही परमात्म्याकडे नेत नाही, ज्ञानही नेत नाही. पण हे दोघं एकत्र आल्यावर काय होतं, गीतेच्या 18व्या अध्यायाच्या 55व्या श्लोकावरची ही ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, ये या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज, तरी मीची केवळ हे तुझं श्रुतही आहे. अर्जुना, ज्ञान भक्ती जर एकत्र आली तर काय होतं, तो भक्त भक्त राहत नाही, मी देव देव राहत नाही, तो आणि मी दोघं एकच होतो. विठ्ठला विठ्ठला. हो, जसं कबीरदास महाराज म्हणतायत, लाले मेरे लाल की जित देखे उतलाल, लाली देखन को मैं गई तो मैं भी हो गई लाल. परमात्मा पाहण्याकरता जातो तो परमात्माच होतो. आग्नीत पडलेलं काष्ट राहत नाही तर अग्नीच होतं. या नियमाने महाराज म्हणतायत, आता आम्ही दोघं एकच होतो, अर्थात ज्ञान भक्ती एकत्र आल्याचा हा परिपाक. आणि म्हणून त्या दिवशी ज्ञान आणि भक्ती एकत्र आली, एकमेकाच्या खांद्यावर हात टाकून चालू लागले ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज. पण शेवटी कुठं ना कुठं तरी ज्याच्या त्याच्या तत्वाचा, मार्गाचा, पंथाचा, धर्माचा अभिमान असतोच ना. शेवटी एकदा प्रसंग असा आला की दोघांनाही तहान लागली, व्याकुळ झाले, पाणी दिसत नाही जवळपास. एका विहिरीमध्ये खोलगट अशा भागात पाणी, कुठंतरी थोडंसं पाणी थांबलेलं आहे. आणि तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हटले, बघा आता तुम्ही आहेत भक्त, मी आहे योगी, मी छोटं रूप घेतो, पाणी पिऊन येतो. आता तुम्ही आहेत भक्त, तुमचं विठोबा रुक्माई, इथं काय कामाचं. नामदेवरायांना राग आला. नामदेवराय म्हटले, देवा ज्ञानेश्वर महाराज म्हटले, काय माझ्या भक्तीला तुम्ही काय समजले, मी काय आताच्या काळातला भक्त आहे. सप्ताहामध्ये वातावरण तयार झालं की माळ घातली आणि विलक्षणामध्ये फुकट प्यायला मिळालं की टाकली काढून, त्यातला मी भक्त आहे का एखादा, असा टेम्पररी भक्त आहे का, पार्ट टाइम भक्त आहे का. नाही, माझ्या भक्तीचा माझा आत्मविश्वास आहे. देवाला जर गरज असेल, माझी भक्ती जर खरी असेल तर पाणी इथे येईल. इथे नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली. ज्ञानेश्वर महाराजांनी छोटं रूप घेतलं, पाण्यासाठी विहिरीत गेले. नामदेवरायांनी डोळे मिटले आणि देवाचं भजन, पांडुरंगे येईवो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येईवो पांडुरंगे, येईवो पांडुरंगे, पांडुरंगे येईवो पांडुरंगे. देवाचं स्मरण केलं. ऐका आता, ज्ञानेश्वर महाराज पाणी पिऊन परतत असताना पुन्हा स्मरण झालं. ज्ञानोबारायांनी विचार केला, आपल्या जबाबदारीवर आपण नामदेवरायांना आणलंय. त्यांनी पाणी घेतलं आणि नामदेवरायांना सांगितलं, प्या पण जरा उपहासाने. एखाद्याच्या घरी आपण जेवायला गेल्यावर त्यांनी म्हणावं, खा, घ्या. हे म्हणणं जसं उपहास बुद्धी नाही, घ्या, दुष्काळातूनच आले तुम्ही, कोण आहे तुम्हाला आमच्याशिवाय, खा, हे म्हणणं जसं आहे तसं प्या, पाणी प्या, असं त्यांनी म्हटलं. नामदेवरायांनी भाव जाणला, उपहास बुद्धी जाणली. नामदेवरायांनी डोळे उघडले आणि विनोद केला. मी म्हटलं ना, माझ्या देवाला गरज असली इथे पाणी आणतील. आणलं की नाही, डायरेक्ट आणू नाही तर इनडायरेक्ट आणू, पण आणलं की नाही, कोणाकडून का होईना काम करून घेतलंच की नाही, पाणी मिळालं मला, बस. पण नामदेवरायांनी एवढं म्हणून विनोद करून पाणी प्याले नाहीत, हे मात्र महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं, हे सिद्धीनी प्राप्त झालेलं पाणी आहे, हे आम्ही विष्णुदासांनी निंदे मानलेलं आहे. सिद्धीला विपिसे कोणतया पुसे, नेले राजहंसे पाणी काय. सिद्धीनी प्राप्त होणारं जे असेल ते आम्ही ग्राह्य मानणार नाही. गरज असली देवाला इथे पाणी येईल. पुन्हा डोळे मिटले, देवाचं स्मरण केलं. परिणाम काय झाला ऐका. विहीर उचंबळून भरली पाण्याने, पाटचे पाट, कॅनलचे कॅनल असा वाहू लागला नामदेवरायांच्या समोर. पाट भरून वाहतोय, विहीर भरून वाहते. तेव्हा नामदेवरायांनी सांगितलं ज्ञानोबारायांना, आता या, स्नान संध्या आटोपा, आंघोळ करा, पाणी प्या. बघा यातला फरक सांगतो. योगी ज्ञानोबारायांनाही पाणी मिळालं, भक्त नामदेवरायांना पाणी मिळालं, पण योग्यांना पाण्याकडे जावं लागलं आणि भक्तांकडे होऊन पाणी आलं. हा भक्तीचा आणि योगाचा फरक आहे. अजून एक फरक आहे,
त्यांनी स्वतःची तहान भागवली ज्ञानेश्वर महाराजांनी, त्याच्या जगाचा फायदा काय? पण नामदेवरायांच्या भक्तीमुळे त्या भागातली कायमची पाणी टंचाई दूर झाली. असा फरक आहे. म्हणून योगी स्वतः उद्धरून जातो. ध्यानेनाथ म्हणे पश्यंती केचिदात्मान महात्मना या न्यायाने. योगी स्वतः परमार्थ करून उद्धरून जातो, त्याचा जगाला उपयोग नाही. भक्त स्वतःही उद्धरतात आणि जगाचा उद्धार करून जातात. म्हणून भक्ताचा जगाला उपयोग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अर्थात अशी ही भक्ती आणि हा योग तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं की आपल्या योगापेक्षाही इथे भक्तीलाच महत्व आहे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी निर्णय घेतला, आता योगाने देवाकडे जायचं नाही, भक्तीने देवाकडे जायचं. रामकृष्ण परमहंसाने स्वामी विवेकानंदांना हे उदाहरण फार सोप्या भाषेत पटवले. भक्ती आणि योगाचा फरक त्यांनी सांगितलं. वानरीलाही पिलं होतात, माकड म्हणा वानर म्हणा, आणि मांजरीलाही पिलं होतात, पण फरक आहे. माकड वानरी ती काय करते, आपल्या पिलांना एकदाच सांगते बस की हे बघ, तुला जर जगायचं असेल तर तू मला धर, मला या झाडावरनं त्या झाडावर उडी मारायची असते, या घरावरून त्या घरावर, या डोंगरावरून त्या डोंगरावर, तेव्हा मी तुला धरण्यासाठी मला वेगळे हात नाहीत, तू मला पकड. वानरीच्या पिलांना आपण निरीक्षण करून बघा, जगण्याची मरण्याची जबाबदारी पिलावर, आईवर नाही. त्यांना एवढंच फक्त माहिती आहे, आपण जास्तीत जास्त पिलाचे आई वडील होणे, जगण्याची जबाबदारी आपल्यावर नाही, ती कोणतं सरकार येईल ते करेल. त्यांना काय माहिती, त्यांना याच्यापेक्षा योगक्षम वाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर नाही, जास्तीत जास्त पिलांची माता पिता होणं एवढीच त्यांचं काम, असं म्हटलं तरी चालेल. पण मांजरीचं तसं नाही. मांजर पिलांना जन्म देते आणि नेहमी त्या पिलांना त्याचं स्थलांतर करते, इथून तिथे तिथून तिथे, या घरातून त्या घरात. का? तिला माहिती आहे की त्या पिलांच्या बापाचा स्वभाव म्हणजे बोकोबाचा स्वभाव मांजरीला चांगला माहिती आहे की तो बोकोबा इतका कृतज्ञ बाप आहे की नाश्त्यावारी 4-5 पिलं खाऊन टाकील. त्यांनी त्या पिलांना खाऊ नये याकरता ती त्याला सुरक्षित राहावं म्हणून पिलांना सांभाळते. पिलांना कळत नाही, पिलाची जबाबदारी आई वाहते. हे उदाहरण कशासाठी दिलं रामकृष्ण परमहंसानी स्वामी विवेकानंदांना? योगी होऊन देवाकडे जाल तर वानरीच्या पिलाप्रमाणे तरण्याची जबाबदारी तुमची, आणि भक्त होऊन देवाकडे जाल तर मांजरीच्या पिलाप्रमाणे तुमचं रक्षण करण्याची जबाबदारी आईची, पर्याय ना देवाची. विठ्ठला 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 या दृष्टांता नियमाने ज्ञानेश्वर महाराजांनी निर्णय घेतला, आता भक्तीच करायची. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पुराणाचा धांडोळा घेतला. पुराणामध्ये नाम महापुराण भागवत आहे. भागवतामध्ये स्वतः भगवान सांगतायत, उद्धवा, कलियुगामध्ये माझी प्राप्ती ही योगानी नाही, माझी प्राप्ती भक्तीनेच आहे. न साधयति माम योगो न सांख्यम धर्मम उद्धव. भगवान सांगतात, न स्वाध्यायास्तपस्त्यागो यया भक्तिर्ममोजिता. न स्वाध्याय बर, न तपहा बर, पुढे न योगा. माझी प्राप्ती योगाने होणार नाही, मग माझ्या प्राप्तीसाठी भक्तीच कारणीभूत आहे असं देवानी सांगितलं त्यावेळेला. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी तेच हरिपाठाच्या 5व्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, बाबांनो तुम्ही हरी हरी म्हणा, मुखाने हरी हरी म्हणा, अरे योग यागाने देवाची प्राप्ती होणार. आणि दुसरी गोष्ट, असा जर एवढं सांगूनही एखादा आग्रह धरत असला तर ज्ञानोबारायण त्याला युक्ती सांगितली. एखादा आजार असा आहे की दूध आणि साखर घेतल्याने तो आजार जातो, असा जर आजार असेल तर त्यांनी कशाला हा आग्रह धरावा की मी लिंबाचा कडूपाला खाऊनच रोग घालवीन. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, रोग जाय दूध साखरे तरी निंब का प्यावा. जर एखाद्या दुधाने आणि साखरेने एखादा रोग जात असेल तर निंब पाला खाण्याची आणि इच्छा तरी का बाळगावी त्यांनी. हे जसं महत्वाचं आहे तसं भक्तीने नामस्मरणाने देवाची प्राप्ती होत असेल तर मी योगच करीन देवाच्या प्राप्तीसाठी, हे तरी त्यांनी का म्हणावं. आणि मग तुम्ही त्याच्या मागे लागू नका, मग तुमचा उद्धार करून घ्यायचा आहे का. जपतप अनुष्ठान व्यर्थ कास या करणे, जपतपानुष्ठान व्यर्थ कास या करणे, व्रत ये मने मन लगे दैवता धरणे, देवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे, हा केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा, केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा, काही करण्याची गरज नाही. एकनाथ महाराजांचा दुसरा अभंग आहे,
त्यांनी सांगितलं, न लगे तीर्थाचे भ्रमण तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, दंडन मुंडन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, न लगे पंचाग्नी साधन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. काही करण्याची गरज नाही, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, देवाचं नामस्मरण करा. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, तुम्ही काही करू नका. तुमचा जर संसार बंधनातून तुटावं आणि मुक्त व्हावं किंवा देवाची प्राप्ती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही देवाचं नाव घ्या. पण देवाचं नाव घ्या म्हटल्यानंतर लोकांनी विचारलं, महाराज देवाचं नाव घ्यायचं आहे, पण देवाचं नाव घेण्यासाठी देवाला जर एकच नाव असेल तर आम्ही ते नेमकं घेऊ. पण तुकोबारांनी वर्णन केलेलं आहे, बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या तुहा उतरील पार. त्याला तर अनंत नाम आहेत, मग अनंत नामातलं तुम्ही नाम घ्यायला सांगता, ते नेमकं कोणतं घ्यावं? मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, मी तुम्हाला ही दोन नावं घ्यायला सांगतो, एक राम आणि एक कृष्ण. हीच नावं काय घ्यायला सांगतो तर ही अत्यंत साजिरी आहेत म्हणून घ्यायला सांगतो. ही गोष्ट अभंगाच्या पहिल्या नामाचा प्रामुख्याने ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये उल्लेख करतायत की हे बघा, आमच्या परमात्म्याला अनंत नावं असली तरी ही दोन नामं साजरी आहेत. याला साजरी हे विशेषण का दिलं त्याचं कारण आहे, नामाला स्वतंत्र महत्त्व नाही, नामीचं महत्त्व नामामध्ये आलेलं असतं. हो, नावाला स्वतंत्र महत्त्व नाही. दोन व्यक्तीचं नाव एकच असावं, एकाला 10,000 रुपयाचा माल उधार मिळतो, एक दिवसभर पाया पडलं तर बिडीचा पुडा कोणी देत नाही. त्याचं कारण आहे नाव एकच आहे दोघांचं, पण नाव जरी एक असलं तरीही मात्र कर्तृत्व भिन्न आहे ना. बाबा रे, त्याच्याकडून 10,000चा नव्हे 20,000 रुपये वेळ आली तर मिळतील, पण तुझ्याकडच्या विडीच्या पुड्याचे पैसेही मिळतील असं वाटत नाही. म्हणून हे जसं आहे तसं देवाचे अवतार अनंत असले तरी, अनंत नावं असली तरी देवाच्या अवतारामध्ये वर्णन करताना 6 प्रकार केलेत गर्गसंहितेमध्ये. अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि पूर्णत्तम असे 6 प्रकार आहेत. त्यापैकी राम आणि कृष्ण हे 2 अवतार पूर्ण आणि पूर्णत्तम आहेत. महाराज म्हटले पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार. पूर्ण अवतार रामकृष्ण, राम आणि कृष्ण हे 2 अवतार पूर्ण आहेत आणि अवतार पूर्ण आहेत म्हणून त्या अवताराची नावंही पूर्ण आहेत. त्यामुळे ही साजरी नावं आहेत, अर्थात याच नावाला हे महत्व आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. व्यक्तीचं महत्व नामात येत असता हा त्याचा सिद्धांत आहे. राम आणि कृष्ण हे अवतार पूर्ण आहेत म्हणून त्या नामालाही पूर्णत्व आहे, हा त्याचा एक महत्वाचा भाग. आणि स्वतंत्र नामाचा महिमा सांगायचं ठरलं तर त्याचं उत्तर असं आहे, राम आणि कृष्ण ही 4 अक्षराची 2 नामं आहेत. आता राम याचं महत्व पद्मपुराणात वर्णन केलेलं आहे. राम म्हटलं की तोंड उघडतं बघा, आणि म म्हटलं की तोंड मिटतं. आपण कधी काळी प्रयोग करा, तोंड उघडं ठेवून म म्हणा, चालणार नाही. इथे नका प्रयोग करू. किंवा एखाद्या वेळेला तोंड मिटून रा म्हणा तरी जमणार नाही, त्याचा वर्ण बदलतो. म म्हटलं की ओष्टे वर्ण आहे, ओठाला ओठ लागले तरच म या अक्षराचा उच्चार होतो, अन्यथा होत नाही. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, आपल्या हृदयात ज्ञात अज्ञात पातकांचा जो समूह आहे, रा म्हटलं की तोंड उघडतं तेव्हा सर्व पातकं बाहेर येऊन पडतात. बाहेर आलेली पातकं पुन्हा मध्ये येऊ नयेत याकरता म म्हणजे ओठाला ओठ मिटून तोंड बंद करणे, म्हणजे पापांना परत न येण्यासाठी, म्हणजे नो एंट्री करणे.
बस ती पापं पुन्हा न येऊ देणे असा त्याचा भाग आहे. नाही तर तीच पापं जर पुन्हा पुन्हा येऊ लागली तर किती पापाची निवृत्ती कराल? त्याचं जर पर्क्युलेशन होऊ लागलं रिटर्न सप्लाय तर काय करणार आपण? हे जसं महत्वाचं आहे याकरता बाहेर पडलेली पातकं पुन्हा मध्ये येऊ नयेत याकरता रा म्हणजे बाहेर पातक पुन्हा मध्ये नाही असा त्याचा अर्थ आहे. त्याचा श्लोक आहे रकारोच्चार मात्रेण बहिर्निर्याती पातकं पुन्हा प्रवेशा भावेच मकारस्तु कपाटवत. शास्त्रकार सांगतायत रकारोच्चार मात्रेण रकाराचा उच्चार केला की बहिर्निर्याती पातकं पातकं बहिर्निर्याती पातकं बाहेर येतात पण पुन्हा प्रवेशा भावेच पुन्हा प्रवेश करू नये याकरता मकारस्तु कपाटवत. वत म्हणजे प्रमाणे अर्थात या कपाटाप्रमाणे मकाराच्या उच्चाराने तोंड बंद होतं. हे राम या 2 अक्षराचं महत्व आहे. अजून पुष्कळचं महत्व आहे. आता कृष्ण या अक्षराचं महत्व असं आहे त्यात कर्षती म्हणजे आकर्षण करणे. शास्त्राने सांगितल्याप्रमाणे मदोन्मत्त हत्ती जसा जंगलात भटकतो तसं तुमचं आमचं मन विषयाच्या जंगलात भटकतंय. हे देवाकडे येत नाही स्थिर होत नाही. त्याला आकर्षण करण्याचं काम कृष्ण हे नाम करतं. आकर्षण करतं ते. आणि म्हणून राम पातकाची निवृत्ती कृष्ण मनाचं आकर्षण याकरता रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. ही 2 नामं अत्यंत साजरी आहे. वेदांताच्या दृष्टीने त्याचा पुष्कळचं पुन्हा चिंतन आहे. राम हा देही आहे म्हणजे देहात असलेलं कुटस्थ चैतन्य आहे आणि कृष्ण हे मात्र ब्रह्मचैतन्य आहे सर्वत्र व्यापक आहे. म्हणून राम हा शब्द आपण या अर्थाने वापरतो सर्वाघटी राम देहादेही एक असं देही नित्यम अवध्योयम या दृष्टीने. किंवा काय म्हटलेलं आहे तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. पण कृष्णा संबंधाने वासुदेव संबंधाने विचार केला तर हे समस्त श्री वासुदेव सर्वाभूती पाहे एक वासुदेव आहे की नाही किंवा वासुदेव सर्वमिती या दृष्टीने इथे तो एक ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्य हे दोन्ही चैतन्य एक होत असेल तर त्या नामाचा उच्चार केल्याने होतं. म्हणून रामकृष्ण नाम ही बरवी आहेत साजिरी आहेत पण तुम्ही हृदय मंदिरात स्मरा. वरच्यावर ओठात नका स्मरू. का? त्याचं कारण आहे वरचेवर जर स्मरण केलं तर त्याला जिव्हाळा नसतो त्याला प्रेम नसतं. बघा काही माणसं म्हणतात अहो त्यांचं बोलणं काय खरं आहे का? ते इथून वर आहे. आजारी पडलेला माणूस म्हणतोय देवा माझी चिठ्ठी कुठं हरवली त्याचं मरण अपेक्षा करणं काय खरं आहे? ते इथून वर आहे. एखादा माणूस मेला म्हणजे कोणी म्हणतं भाऊ देवा अरे कसं उलट केलं पिकलेलं पान देठाला लटकून राहिलं आणि हिरवं हिरवं पान खाली गळून पडलं माझ्या वाचून काय उरलं होतं मी गेलो असतो हा तरुण राहिला असता किती चांगलं झालं असतं असं रडणाराचं जर रडणं ऐकलं आणि एखाद्या साधू पुरुषांनी प्रयोग केला की ठीक आहे तुमची इच्छा आहे की आपण मरावं यांनी वाचावं हेतू खूप चांगला आहे इकडे या मी तुम्हाला एक औषध देतो तुम्ही मराल मुलगा जिवंत होईल. किती जण पुढे येतील? किती जण पुढे येतील? त्यावेळेला नाही पुढे येणार. मग म्हणतात अहो आता तो असा वेळा तसा वेळा आम्ही आपलं काय ते सहज म्हणत होतो अशी स्थिती आहे. तात्पर्य हे आहे की माणसाला हे वरवर बोलणं आहे तसं तुमच्या वाचेत नाम नको तुमच्या हृदय मंदिरी स्मरा. एक अर्थ म्हणजे जिव्हाळ्याने स्मरा. त्याला जिव्हाळा हृदयात जिव्हाळा आहे. वाचेत रांजणातलं हौदातलं पाणी संपतं त्याला जिव्हाळा नाही. विहिरीत 20 हाऊस पॉवरची मोटार 24 तास चालते संपत नाही त्याला जिव्हाळा आहे. तसं हृदय मंदिरात जपा एक. आणि दुसरी गोष्ट आपल्या परमार्थाची वार्षिक परीक्षा आहे. आता 6माही परीक्षेत पेढे वाटू नका. आम्ही फार परमार्थिक आहोत आम्ही देवदेव करतो असं काही समजू नका. आपली वार्षिक परीक्षा आहे अंतकालेच मामेव. मरताना देवाचं स्मरण व्हावं आणि सर्व विषयाचा विसर पडावा. त्यावेळेला ते घडलं नाही तर मग आपला केलेला परमार्थ निष्फळ ठरला असं समजा. त्यावेळेला देवाचं नाव येण्यासाठी वाचा बंद होऊ शकते. त्यावेळेला हृदय मंदिरात जर असेल तर मध्यमा वाचा पश्यंती वाचा या वाचेने देवाचं नामस्मरण होऊ शकतं. याकरता हृदय मंदिरी स्मराकारे. आता हृदय मंदिरात स्मरण करायचं ते कशा करता? रामकृष्ण नामाचा उच्चार करायचा तो कशा करता? ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत त्याचं कारण आहे अनादिकालापासून संसार बंधन आपल्या मागे लागले. जर ते तोडायचं असेल तर रामकृष्ण नामाचा उच्चार हृदय मंदिरात करा की संसार बंधन तुटेल आणि ते तोडण्यासाठीच करायचं आहे. हे दुसरं चरण. आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण संसार बंधन कोणा वेगी संसार बंधन
महाराज म्हटले संसार बंधनातून निवृत्त व्हायचं असेल, तोडायचं असेल तर त्याकरता रामकृष्ण नामाचं हृदय मंदिरात स्मरण सतत करा. अर्थात इथे फार महत्त्वाचा विचार आहे की संसार बंधन तोडा पण वेगी तोडा असं वर्णन केले. वेगी हा शब्द का वापरला महाराजांनी याचं एक महत्त्वाचं कारण आहे. हा जन्म यापूर्वी नव्हता, पुढे मिळणार नाही, हा एकदा मिळालाय. बाकी जन्मात संसार बंधन तोडता येत नाही, याच जन्माने तोडता येतं. आणि म्हणून वेगी तोडा. कारण आता मिळालेलं आयुष्य तुमच्या हातात नाही. आपण ठरवू की आपण अजून 80 वर्ष नक्की राहू, हे चूक आहे. केव्हा कधी आपण संपू याचा क्षणार्धामध्ये आपण संपणार आहोत, आपल्याला अंदाज काढता येणार नाही. आणि म्हणून वेगी स्मरा हे त्याचं उत्तर आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि महत्वाची गोष्ट दुसरी, आपुली आपण सोडवण करा. सोडवण करा आणि बंधन तोडा. हे बंधन कोणतं? वेदांताच्या दृष्टीने बंधनाचे बरेच प्रकार सांगितलेले आहेत. बंधनाचे प्रकार असे आहेत. एक कर्मबंधन आहे. यज्ञार्थात कर्मणो नेत्र लोकोयम कर्मबंधना. हा संसार बंधन तोडत असताना एक कर्माचं बंधन आहे, एक द्वैताचं बंधन आहे. द्वैताचे बंधन न बाधिजे. संसार बंधन तर इथे शब्दच आहे. 6 प्रकार सांगितलेले आहेत. एक द्वैताचं बंधन आहे, एक कर्माचं बंधन आहे, एक संसार बंधन आहे, एक गुणबंधन आहे, एक अहंकार बंधन आहे आणि एक देह संघाताला बंधन म्हटलेलं आहे. देह इंद्रिय मन बुद्धी प्राण हेच बंधाचे पंचायतन, याला बंध म्हटलेलं आहे. भागवतामध्ये अहंकाराला बंधन म्हटलेलं आहे. अहंकारम कृतम बंधा. अहंकार बंधन आहे. गुणाला बंधन म्हटलेले, ते गुण ते कैसे किती आणि बांधिती कवने रीती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गुणबंधन आहे, अहंकार बंधन आहे, संसार बंधन आहे, द्वैताचं बंधन आहे, देह संघात बंधन आहे. अर्थात ही बंधनं नेमकी कुठे आहेत? आत्म्याला की देहाला? तर देहालाही नाहीत आणि आत्म्यालाही नाहीत. मग नैवात म्हणून देहस्य. उद्धवाने हा प्रश्न सुंदर उच्चारलेला आहे. उद्धवजी विचारताय देवा हे बंधन नेमकं कोणाला आहे? हे भवबंधन ऋषिकेसी, सांगपा बाधक कोणासी. बरं बंधन नाही म्हणशील तर प्रत्यक्ष जगाशी जडला असे. संसार बंधन जगाला आहे म्हणावं तर आत्म्याला की देहाला? देहालाही नाही आणि आत्म्यालाही नाही. मग आत्म्याने देहाचा संबंध घेतलाय तिथे बंधन आहे. हे बंधन कुठे आहे हेही महत्वाचं आहे. आता हे बंधन आपला आपण तोडा असं जे वर्णन केलेलं आहे ना, त्याचं कारण आहे हे बंधन तोडण्याकरता दुसऱ्याची गरज नाही. उद्धवाने देवाला तसे विनंती करून सांगितलेलंच आहे. पण उद्धवाच्या म्हणण्याप्रमाणे आणि आपण इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत त्याप्रमाणे हे बंधन आपलं आपण तोडायचंय, प्रयत्न करून तोडायचंय. ते कसं तोडायचंय? बंधनाचे शास्त्राने 2 प्रकार सांगितले. एक अन्यकृत बंधन आणि एक स्वकृत बंधन. दुसऱ्याने दुसऱ्याला बांधलं जातं. उदाहरणार्थ म्हैस गाय शेळी वगैरे हे बंधन आहे, यांना बांधलेले अन्यकृत बंधन आहे. पण स्वकृत बंधन आहे. माकड पकडण्याकरता ते लोक आयडिया करतात, युक्ती करतायत. एखाद्या डब्यामध्ये फुटाणे ठेवून आणि ते माकड पकडण्यासाठी तिथे ठेवलं जातं. तो हात घालतो आणि मुठीसह हात बाहेर निघत नाही, त्यावेळेला त्याची पंचायत होते आणि ते पकडलं जातं. हे स्वकृत बंधन आहे. असे अनेक स्वकृत बंधन आहेत. या स्वकृत बंधनाला तोडण्यासाठी दुसरा कोणी नको, हे बंधन आपलं आपणच तोडायचं आहे. त्याच्यावरती सुंदर उदाहरण दिली ज्ञानेश्वर महाराजांनी. पोपट नळिका यंत्राला स्वतः होऊन धरतोय, मग त्याचे पाय त्यांनी सोडायचे. आंधळा माणूस, एखादा डोळस माणूस, पण धनाचा हंडा प्राप्त होण्याच्या वेळेला दुर्बुद्धी आंधळा होण्याची होते, त्यावेळी त्याचे डोळे त्यांनी झाकलेत, त्याचे डोळे त्यांनीच उघडायचे. याला आपुली आपण करा सोडवून म्हणतात. शंकराचार्यांनी एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे. मस्तकानेस्त भारादिर दुःख मंदिर निवार येते शुद्धाधिकृत दुःखं तू विनास्वेन नकेनशी. आपल्या मस्तकावरचा भार दुसरा कोणी घेईल आणि आपल्याला भाररहित करील हे ठीक आहे, परंतु भूक लागल्यानंतर आपल्याऐवजी कोणी जेवून चालणार नाही. आपल्याला जेवून ते दुःख निवृत्त करावं लागेल. तसं संसार बंधन आपलं आपणच तोडायचं आहे. म्हणून आपुली आपण करा सोडवण. किंवा ऋणमोचन करता पितू संती सुतादय. हा बंधन मोचन करतास्या स्वास्मा धन्यो न कश्चन. बाकीचे सोसायटी ऋण कोणी फेडेल, पण जन्म मरणाचं ऋण आपल्याला संपवावं लागेल. याकरता आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती रया. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.